अजित पवारांची गटनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे। खरं तर आमदारांची बैठक सुरू होती देवगिरीवर आणि त्यातच अजित पवार यांची आता गटनेतेपदी निवड झाली। अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड झाली। त्या संदर्भात खरं तर बैठक सुरू होती आणि या बैठकीमध्ये एकमताने हा निर्णय घेण्यात आला। अजित पवार यांची आता गटनेतेपदी निवड करण्यात आली। अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड झाली। देवगिरीवर झालेल्या बैठकीमध्ये सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला। सगळे आमदार या देवगिरी बंगल्यावरच्या बैठकीसाठी हजर होते आणि या बैठकीतच सर्वानुमते हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। अजित पवार यांची आता राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली। काल निकाल जाहीर झाल्यानंतर सगळे आमदार देवगिरीवर दाखल झाले होते आणि बैठक सुरू होती आणि या बैठकीतच एकमताने सर्वानुमते हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली। महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय, अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड झाली। देवगिरी बंगल्यावर बैठक सुरू होती आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते एकमताने हा निर्णय घेण्यात आला। तर या सगळ्या संदर्भात ताजे अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, अजित पवार यांची आता राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली, काय ताजे अपडेट्स मिळतात सध्या? नक्कीच आज 11 वाजता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सर्व निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक देवगिरी येथे पार पडली। या बैठकीमध्ये खरं तर अनेक वेगवेगळे प्रस्ताव मांडण्यात आले। त्यापैकी एक महत्त्वाचं म्हणजे आजच्या या बैठकीमध्ये अजित पवार यांची गटनेतेपदी जी आहे ती निवड करण्यात आलेली आहे। सर्व पक्षाची सर्व अधिकार आता अजित पवार यांच्याकडे सर्वानुमते देण्यात आलेले आहेत। काल जे 41 उमेदवार अजित पवार यांच्या पक्षाचे निवडून आले होते त्या सगळ्या आमदारांना मुंबईमध्ये तातडीने दाखल होण्याचे आदेश देण्यात आलेले होते। त्याचसोबत महत्त्वाचे नेते आणि पराभूत उमेदवार यांच्या उपस्थितीमध्ये अजित पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे आणि आता सत्ता स्थापनेची जी पुढची कारवाई आहे ती पक्षाच्या वतीने केली जाणार आहे। आपल्याला माहिती आहे की इथे जे सगळे ज्येष्ठ नेते आहेत ते उपस्थित आहेत। छगन भुजबळ असतील, दिलीप वळसे पाटील असतील, त्याचसोबत सुनील तटकरे प्रदेश अध्यक्ष, प्रफुल्ल पटेल आणि पक्षाचे सर्व अजित पवार आणि त्याचसोबत जे पराभूत उमेदवार आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झाले होते। सर्वात आधी या बैठकीला आमदारांना सुनील तटकरे यांनी संबोधित केलं आणि त्यानंतर अजित पवार यांनी संबोधित केलं। आपण बघू शकतो अजूनही देवगिरी या ठिकाणी आपल्याला आमदारांची नेत्यांची लगबग जी आहे ती पाहायला मिळते। ग्रामीण भागातून हे सगळे उमेदवार या ठिकाणी येण्यास काहींना या ठिकाणी येण्यास उशीर झाला, मात्र अजूनही नेत्यांची आपल्याला या ठिकाणी लगबग बघायला मिळते। मात्र आजच्या बैठकीमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अजित पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे आणि आता सत्ता स्थापनेच्या दिशेने पक्षाच्या अंतर्गत आता घडामोडी घडताना आपल्याला बघायला मिळेल। एकीकडे एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे भाजपमध्ये सुद्धा आता लगबग बघायला मिळते। तर अजित पवार यांची आता वर्णी गटनेतेपदी लागण्याची माहिती मिळते। त्याचसोबत आता नक्कीच सीमा, त्यामुळे आता गटनेतेपदी निवड झाल्यामुळे पक्षाबद्दल सगळे निर्णय घेण्याचे अधिकार आता अजित पवार यांच्याकडे असणार आहे। त्यामुळे पुढच्या भविष्यात कशा पद्धतीने निर्णय घेतले जातील हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।